मराठी लघुलेखन 60 शब्द प्रति मिनिट 5 सेकंद स्टार्ट. महोदय, परिच्छेद स्वतंत्रोत्तर काळात आपल्या शहराची लोकवस्ती वाढल्यामुळे महानगरपालिकेच्या सेवा कार्यावर फार ताण पडला आहे. त्याशिवाय मूलभूत स्वातंत्र्याच्या प्राथमिक नागरी सुखसोयी पुरेशा प्रमाणात मिळाल्या पाहिजेत याबद्दल नागरिकांमध्ये वाढत्या प्रमाणात जागरूकता दिसून येत आहे. अधिकाधिक सुखसोयींची सतत मागणी होत असल्यामुळे महापालिकेपुढे नवीन नवीन आव्हाने उभी ठाकली आहेत. अशा परिस्थितीत माननीय आयुक्तांना वाटते की आपण जनतेला देत असलेल्या वैद्यकीय सेवेसाठी काही फी आकारावी. निदान त्यांची क्षमता आहे त्यांना तरी नाममात्र कर आपण आकारावा अशी वेळ येऊन ठेपली आहे. त्यांनी स्थायी समितीला अशी कळकळीची विनंती केली आहे की या प्रश्नाचा गंभीररित्या विचार करावा व गरजू लोकांना मदतीचा हात देणे शक्य व्हावे. म्हणून ज्यांना फी देणे परवडणारे आहे अशांना तरी नाममात्र फी आकारावी. परिच्छेद महापालिकेच्या मालमत्तेचे भाडे वाढविण्यासंबंधात सांगावयाचे झाले तर संबंधित समितीद्वारा महापालिकेपुढे एखाद्या भरीव स्वरूपाचा प्रस्ताव मांडण्यात आला तर या संबंधात धोरणात्मक निर्णय महापालिकेने घ्यावयाचा आहे. परिच्छेद तसेच 7वी पर्यंतचे शिक्षण महापालिका मोफत देते असे म्हटले जाते, परंतु असे पाहता हे खरे नाही. कारण आपण उपकर लादतो व हा उपकर भरून मोफत व सक्तीच्या शिक्षण योजनेस नागरिक अप्रत्यक्षरित्या मदत करतात ही वस्तुस्थिती आहे.